बाहेर काऊन उभे राहिले? झालं असं की मी सकाळी याला निघालो, जॉगिंगला निघालो मी, आणि हे विसरलो, काय? शूज विसरलो आतमध्ये. तर परत घ्यायला आलो आणि लक्षात आलं की किल्ली पण आतच विसरलोय, म्हणून मग अडकलो बाहेर. अहो मग बेल वाजवायची ना. असं एवढं भल्या पहाटे उगीच कशाला तुमची झोप मोड ना, म्हणून नाही बेल वाजवली का? काय असं काय बघतेस बच्चा? काय? बचावलो. बचावलो मी. म्हणजे असं स्लीपर घालून गेलो असतो जॉगिंगला तर हसले असते ना लोक. जॉगिंग शूज नाहीत आणि स्लीपरवर चाललोय पावसा पाण्याचा. त्यातनं बचावलो असं म्हणत होतो मी. नेमकं काय सांगून राहिलात ते काय मला समजून नाही राहिलं. काही नाही. पण ठीक आहे. काय? अगं तू माझ्याकडे काय बघतेस? पाहिलंच ना, म्हणजे त्या आत्ता गेल्या जॉगिंगला आणि मी सकाळीच जाऊन आलोय. म्हणजे गेलोच नाही, म्हणजे इथेच होतो ना मी. कोण कधी कुठल्या वेळेला बाहेर जातं तुम्हाला बरोबर माहिती. म्हणजे त्या तुझ्या समोर गेल्या ना आता. आता मला कधी माहिती असणार कोण कधी आणि काय? राधिका चाल ना बाई, चहा हवं. आता का झालं? कोण बरं वाद घालते सकाळी सकाळी? विचार येईलच. सकाळी सकाळी उलट तपासणी घेतली जाते माझी. चल वाद नको, चल. सगळं ऐकलं मी. बरोबर बोलली होती. तिचं काही चुकलं नाही. हो घ्या, तुम्ही तिचीच बाजू घ्या. काय चुकीचं बोलली ती? आणि तू पण रात्र रात्र घराच्या बाहेर पडत जाऊ नकोस, नाहीतर एक दिवस कायमचं घराच्या बाहेर पडायची वेळ येईल तुझ्यावर. बाबा काय बोलताय तुम्ही? आम्ही साधा मॉर्निंग वॉकला गेलो होतो. माझे शूज आणि किल्ली आत राहिली म्हणून बाहेर अडकलो. आणि एवढ्या भल्या पहाटे तुमची झोपमोड नको म्हणून मी काही बेल वाजवली नाही आणि तसंच तिथेच थांबलो. बस बाबा, बस बस बस, पुरे ना आता. काऊन बरं तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालून राहिला? सगळं काही चांगलं चाललं होतं. आता कुठे ही फितळ आली नाही इथं राहायला, त्यामुळे सगळं होत आहे. बास, काऊन मग सुरू करता? पुरे. विषय थांबव आता. सुनबाई, हा? तू उद्यापासून गुरुसोबत सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं. कशाला? माझ्यावर लक्ष ठेवायला. बैताडासारखं काय विचारतोस? अरे तिला पण वजन कमी करायला हवं म्हणून. सुनबाई माझं ऐक, तू उद्यापासून मॉर्निंग वॉकला जा, वजन कमी कर, बारीक हो, जरा शिडशिडीत छान. मग आपण छान तुझ्यासाठी मॉडर्न कपडे घेऊ. मॉडर्न कपडे घालायचे, आपल्या कामाला जायचं दिमाखात. या साड्या बड्या बंद करायच्या. अहो अहो बाबा पण बाबा अहो काही काय, हे असलं सगळं तिला शोभून दिस. काय शोभणार नाही? सगळं शोभेल. नाही म्हणजे असं नाही, तिला साड्या शोभून दिसतात तर मग साड्याच नेसू दे ना, असं म्हटलं मी. अरे पण मॉडर्न कपड्यामध्ये पण ती चांगली दिसेल. कसं आहे, पाण्यात पडलं ना की हातपाय मारतो माणूस. मॉडर्न कपडे घातले की ती कॅरी करायला शिकेल. काय त्यात? माझा ऐक सुनबाई, तू जरा मनावर घे. हो बाबा. हा, मग मी रेवतीला सांगतो तुझा मेकओव्हर करण्यासाठी. बाबा हे सगळं तुम्ही का सांगून राहिलाय समजून राहिलं मला. मी जाईन उद्यापासून वॉकला. गुड. चला चहा. काही अहो ते टूथपेस्ट वगैरे ठेवलेलं पाऊच टाकलं का? सगळं घेतलेलं आहे, काय काळजी करू नकोस तू. काय नानासाहेब, हा या झाली तयारी झाली? बस आता टॅक्सी आली की 5 मिनिटात निघालो. नानीजी हे पराठे ठेवा बरं. अगं कशाला करत बसलीस? तुझे व्याप कमी आहेत का तुला? ट्रॅव्हल कंपनीवाले भरपूर खायला घालतात, सगळं बाहेर मिळतं. काय कशाला उगाच? नानाजी मला खात्री आहे ते तसलं तुम्हाला आवडायचं नाही. वरतीच ठेवा. बरं आता निघा तुम्ही, कारण आजकाल पाऊस आहे, ट्रेन्स 2-2 तास लेट असतात. पाहिलं
शुभ बोलणाऱ्या म्हटलं तर मांडवाला आग लागली म्हणे. समिधा पुरे झालं ग. नानीजी तुम्ही स्वेटर घेतलेत का वरती? हो घेतले. तू दिलेल्या यादीप्रमाणे सगळ्या गोष्टी घेतल्या. आता फक्त ट्रिप छान व्हायला पाहिजे बस. होणारच. ते काश्मीरला काय ते स्वर्ग म्हणतात ना, मज्जा करा आणि भरपूर फोटो काढा आणि मला दाखवा. हो काय काय काळजी करू नकोस आमची, आम्ही सगळं व्यवस्थित करतो. तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष द्यायचं. हा हो दे. नानाजी नमस्कार करते. हो, हो, हो. सगळं काम छान होऊ दे. हो साहेब, चला चला. हो, टॅक्सी येतपर्यंत आपण पुढे जाऊया. आओ, हो. घराकडे नीट लक्ष ठेवा. म्हणजे मुलं आहेत घरामध्ये, पण कसं आहे बाहेर असतात कामासाठी, म्हणून म्हटलं. तुम्ही काही काळजी करू नका, निर्धास्त राहा बरं. चला आम्ही आहोत ना. चला 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 चला. समिधा लक्ष येतो. दे ग हो. घराकडे. हा? हो ना. चला. पंकजचंही बघ उशीर जरा. होतो. हो. येते राधिका. हा. येतो. या या. गॅरीची कसली वाट लागली यार. रात्रभर घराच्या बाहेर होता. ठीक आहे बायकासोबत राहायचं ना, घे पनिशमेंट. बरे हाय वगैरे सगळं बाजूला राहू दे. तुमचं काय चाललंय काय? शनाया तू चक्क इकडे राहायला आलीस आणि मला माहिती पण नाही. विशाला सुद्धा माहिती नव्हतं. रिअली? बरं मला एक सांग शनाया, तू इकडे राहायला आलीस आणि राधिका तुला काहीच बोलली नाहीये? ती खूप बोलली ऑब्विसली लाईक युजुअल. पण काय करणार आहे, गुड फॉर नथिंग. असं समजू नकोस हा. आपण आत्ता इकडे उभे आहोत आणि एकमेकांशी बोलतोय, ही खबर सुद्धा तिच्यापर्यंत पोहोचली असेल. तिचं नेटवर्क किती स्ट्रॉंग आहे माहितीये ना तुला. हा, आणि आता नाना नानी इकडे नाहीये, पण तरीही मला तुमच्या दोघींशी यापुढे खूप सांभाळून बोलायला लागणार आहे. तरी एक बरं आहे की राधिका आजकाल कामात असते, त्यामुळे ती दिवसभर घरीच नसते. व्हॉट काम? ते डबे आणि मसालेच ना. व्हॉट एल्स डस वी डू? तिने शॉप काढलंय म्हणे. शॉप? हो मसाल्यांचं. अगं इकडे मयूर नगर आहे ना जवळ, तिकडे जागा सुद्धा खूप छान मिळाली म्हणे तिला. हा, तरीच काल ती गॅरी सोबत कुठेतरी जात होती आणि काहीतरी मुहूर्त करत होती. आपण जाऊन बघून येऊया. एक मिनिट काय? कुठे जाऊन बघूया? काय चाललंय? बरे आहात ना? शनाया जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस आता प्लीज. परत तुम्ही दोघींनी काही केलं ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. आणि शनाया तुला इकडनं परत जायला लागेल. ओ प्लीज, मी इथून कुठेच जात नाहीये. आणि यार मला जाऊन बघितलंच पाहिजे. ती जर का सगळं काम व्यवस्थित करत असेल तर गॅरी परत जाईल तिच्याकडे. आणि त्याआधीच मला तिकडे जाऊन तिच्या सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली पाहिजे. आई नानीजींचा काही फोन नाही. गाडी मिळाली असेल ना त्यांना? मिळाली असेल ना. चल बाई राधिका, तुला तू आवरून घे बरं. हे घ्या, चहा घ्या. बाकीचं मी पाहते सगळं. आता तू काहून हे सगळं करून आली? जा ना, आवर ना. हो आवरते मी. हे घ्या बघा. राधिका, हा? आज त्या दुकानामध्ये भरपूर गर्दी होऊ दे बरं. होईल आई. ओ बाबा, हा, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं. काय? आपल्या शेजारची ती हॉटेलवाली आहे ना, फारच जामबाज आहे. नाही, आपलं सामान जरा मध्ये होतं. तिच्या ड्रायव्हरनी जोरात गाडी घातली. चूक आपलीच होती, पण ती ड्रायव्हरला बोलली. मी तिला सांगायला गेले तर मलाच सुनावलं तिनं. अगं तू काहून ऐकून घेतलं? असं कसं? उगीच काहून तमाशा करायचा? आणि काही झालं ना तरी आपण त्या एरियात नवीन आहोत. आणि ती आपली शेजारी नाही. सध्या तरी शांतच राहायचं ठरवलंय. आणि फार काही झालं ना तर मी पण सुनावणार आहे तिला. बिलकुल. ही राधिका सगळ्यांवरच तलवार उगारवणे, शांतच बसत नाहीये.